त्याच्यामध्ये A1 संकेश्वरी हे बघा, 280 वाली. आता हिरवी दांडी ह्या वर्षाची आहे. हे बघा, ही हिरवी दांडी असते, हळदवर असं हळद असते, डबल हळद असते. अच्छा साऊथची सेलम ही डेटावाली आपल्या 240 रुपये. बघा कसे ते BP वर पण तुम्ही मिरचीची साईज बघू शकता. ही नवीन मिरचीची पालक आहे. पेस्ट कलर म्हणजे ते काय नकली नाही, वाचते. हे पण केरळची काळी मिरी. सफेद आला ना, सफेद हा कौली असते. हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, आज आपण आहे ना ठाण्यामध्ये आलेलो आहे. ठाणा महात्मा फुले मसाला मार्केट आहे. या मसाला मार्केटमध्ये आपण आज आलेलो आहे आणि इकडे आपण मसाला कशा प्रकारे बनतो, त्यानंतर कोणती मिरची सिलेक्ट करायची, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. कुठली मिरची वापरायची, कशा प्रकारे मसाला तिखट होतो, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर ना ठाणा मार्केटमध्ये आल्याच्या नंतर ना तुम्ही इकडे बघू शकता, ही आहे ना इकडे सगळं पूजेचं साहित्य भेटतं. त्या पूजेच्या साहित्याच्या इकडनं त्या गल्लीतून आल्यावरती आहे ना इथे JD वनगेचं शॉप आहे. त्याच्यात समोर आहे ना हे महात्मा फुले मार्केट आहे आणि इकडे आपल्याला आहेत ना सगळे मसाल्याचं मार्केट हे बघायला मिळतंय. बघा इकडे सगळे तुम्ही बघतायत ना, सगळे मसाल्याचे पदार्थ इकडे आपल्याला मसाला वगैरे रेडी करून मिळतो. आतमध्ये आल्यानंतर आहे ना पहिलंच तुम्ही हे शॉप बघतायत, आशापुरा स्टोअर. हे बघा मसाल्याचे सुप्रसिद्ध व्यापारी आहेत हे आणि यांच्याकडे ना सगळे मसाल्याचे पदार्थ आपल्याला बघायला मिळतात. हे बघा सगळे जेवढे पण तुम्ही बघतायत ना, सगळे मसाल्यासाठी लागणार आहेत ना, गरम मसाल्यापासून कोकणी मसाला, आगरी मसाला, असे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत ना आपल्याला. हे बघा घरगुती आगरी स्पेशल, घरगुती मालवणी मसाला आणि मिरचीमध्ये पण आहे ना तुम्ही बघताय. बघा एवढी सगळी व्हरायटी आहे यांच्याकडनं. तर आपण दादांकडनं ना थोडीशी माहिती घेऊया. आतमध्ये आल्याच्या नंतर ना 2 नंबर दुकान आहे हे. जवळजवळ यांच्या शॉपला आहे ना इथे 40 ते 45 वर्षाचा यांना अनुभव आहे मसाला बनवण्याचा दादांना. आणि खूप जुनी रेसिपी आहे ना मसाल्याची आपल्याला या शॉपमध्ये बनवून मिळते. तर आता आपण आहे ना दादांकडनं थोडीशी माहिती घेऊया आणि इकड्यात ना कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आपल्याला बघायला मिळतात ते आपण जाणून घेऊया. हा दादा, हे आपण आता डेटावाली मिरची दाखवतो. अच्छा, ही डेटावाली काय कस्टमर विचारतात डेटवाली आहे की नाही. डेटावाली कशी ओळखायची? आता हिरवी दांडी ह्या वर्षाची आहे. हे बघा, ही हिरवी दांडी असते आणि हे बघा असं चमकते. म्हणजे हे संकेश्वर मिरची आहे, संकेश्वरी. ही डेटावाली आहे. ही 200 रुपये किलो आहे, चांगली क्वालिटी. 200 रुपये किलो नवीन ह्या वर्षाची. या वर्षाची म्हणजे हे जे थोडं हिरवं असतं ते समजायचं की हे बघा, हे बघा आपण याच्याने ओळखायचं. आणि डेट पे हिरवा आहे, काळा नाही. पुढच्या वर्षाचे आईचं असं ना ते काळपट होऊन हे एवढी चमक नाही ना. त्यानंतर तेजा दाखवू आपण, लवंगी तेजा. हे पण नवीनच आहे या वर्षाची. एकदम हे पण तिखट आहे एकदम. हे तेजा बघा, एकदम झणझणीत असते, लय तिखट असते. हे पण या वर्षाची नवीनच आहे. बघा म्हणजे आपल्याकडे सगळी जास्ती करून नवीन या वर्षाची, म्हणून मसाला बनवायला चालू केलाय आपण. जुन्या मिरची मसाला बनवत नाही, कारण की ते 2 महिन्यात काळा पडून जातो. नवीन मिरचीचा मसाला राहतो व्यवस्थित. त्यांना सांगा नवीन मिरचीच बनवा तुम्ही. अच्छा, जुनी मिरची वापरायची नाही. 3-4 महिने तुमचा मसाला पिका पडणार. बरोबर. काय एवढे पैसे घालून आपले काय फायदा जाणार. बरोबर. त्यामुळे नवीन मिरचीचाच कधी पण कुठे पण घ्या, आमच्याकडे घ्या, दुसऱ्याकडे घ्या, पण नवीन मिरचीचाच घ्या. हे बघा आता ही बेडकी आहे आणि ही हुबली बेडकी आहे. हे बघा, हे पण बघा ह्याचे कलर कसं आहे एकदम आतमधून. हे डेटावाली आहे आपली, पूर्ण डेटावाली छान मिरची आहे बघा ही. आणि ही कशी आहे दादा किलो? ही डेटावाली आपल्याला 240 रुपये किलो या वर्षी. गेल्या वर्षी 480 चा भाव होता. 8-50% भाव उतरला या वर्षी. उतरलेला आहे, भाव खूप कमी झालेला आहे ना. भरपूर. हे अशीच कलरची छान आहे बघा. ह्याला हिरवी दांडी आहे बघा. हे दांडीवरनं कळते आणि हे एकदम नवीन असते. हे जेवढं करायचं त्यासाठी तुम्हाला दांडीवाली दाखवतो. निवडलेली मध्ये एवढं माहिती नाही पडत. म्हणून स्टार्ट आपण ह्याच्यात. ह्या घंटूड आहे, पांडी मिरची बोलतात. लवंगी पैसे थोडी कमी तिखट भरपूर तिखट असते. हे 2 नंबर मीडियम तिखट. म्हणजे कोणाला लवंगी नको आहे तर त्याच्या बदली आपण हे टाकू शकतो, घंटूड पटना. हे पण नवीनच आहे. नवीन मिरची आपल्याला लगेच ओळखली जाते. एकदम थोडीशी लाल आणि हिरवी पाहिजे. कारपट झाली समजा जुनी मिरची. हे घंटूड मिरची आहे पटना या वर्षी. हे पण तुम्हाला 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो आहे ना फक्त. बघा खूप रेट कमी झालेला आहे. आणि मिरची बघा, सुकी मिरची कशी वाजते असं वाजले. सगळं मिरची वाजली पाहिजे. नवीन मिरची आहे तरी वाजते बघा. अजून याला डेट काढणार, वाढवणार तर अजून एकदम खणखणीतच होणार. इथे डेट नाही काढलेला, डेटावाली मिरची आहे. त्यानंतर आपण काश्मीरी काय वाढू, ते कलरला तरीला लाल भडक असते. हे काश्मीरी मिरची लाल तरीसाठी. सर्व आपण ते मिसळची वगैरे तरी बनवतात ना, हे पण नवीन मिरची आहे बघायचे.
हे तोडून बघा, ह्याचे बी पण बघा कसे आहे. हा, ते बी एकदम पिवर पण म्हणजे- हा, आणि आतमध्ये पण बघा कसं कलर लाल भडक दिसते मिरची बघा. ही नवीन मिरचीची पालक आहे, त्या मिरचीमध्ये अच्छा. बुरची असते बघा. तोडून बघा आपण मिरची सर्व हा, लाल आतमध्ये असते कलर, पूर्ण लाल आहे लाल ना? आणि पूर्ण नवीन बी आहे. असते. हा, हे नवीन मिरची आईस मध्ये ठेवला ना, आतमध्ये बुरशी आणि काळपट होऊन जाते काळपट मिरची. होऊन जाणार. मग आपण हे त्याने वाचते हे पण असं मिरची सर्व हे तरीला टाकतात. तरीला हे टाकतात. टिकटायला, हा, हे वर्षभर कलर टिकणारा. हा. हे एकदम झणझणीत कांदा लसूण मसाला बनवायचा, ह्याला तिखटपणा वाढवायचा, त्याच्यासाठी आपण लवंगी यूज करतो. आता बघा ही घंटुटी आपण डेटावाली बघितली ना, ती निवडलेली आहे. हा, ही डेटावाली आहे ना निवडलेली. डेटा काढले ना, मग त्याच्यावर 40-50 रुपये वाढून जातात. अच्छा, कारण की आम्ही पाठीमागे ते बसतात बायकाला 20 त्यांना रुपये साफ देतात. करावी लागते. आणि बरोबर, 8-10 पाव डेट निघतो. डेट मग निघतो. ते पैसे बरोबर. वाढून 40-50 रुपये ना, तुम्ही घरी ते रेट केले स्वस्त पडतात. स्वस्त पडते. हे 240 ला 250 ला पडते. अच्छा, ही संकेश्वरी आहे 5 सालाची. ते पण दंडीवाली तुम्हाला डेट काढली 240, याच्या थोडी जाड आहे 280 डेट काढलेली भेटते. डेट काढलेली ना? डेटावाली आपण बघितली तर ही काश्मीरी आहे, तुम्हाला दाखवली बघा. ही त्याच्यापेक्षा थोडी काश्मीरी मोठी. त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे हा, ना? आणि हे 480 पर्यंत येते. 480 ही रुपये 400 वाली किलो. आहे, डेटावाली अच्छा. आहे, ती 400 वाली आहे. 80. मग एक ती निवडलेली आहे. 70-80 रुपयाचा डिफरन्स हा, असतो डेट वाली निवडलेली. मध्ये आणि निवडलेली मध्ये. डेट काढायचे द्यायला लागते आणि हा. डेट पण वजन असतं. वजन असतं, काश्मीरचे बरोबर. 150 ग्राम निघणार, ह्याचे 125 ग्राम निघणार. अच्छा. काश्मीरी हे जे तुम्हाला डेटाकडे 480 ला पडते, डेटावाली 400 ला पडते. 400 ला पडते. एवढा फरक आहे. त्यानंतर ही अन्नीगिरी बेडकी बोलतात, ती आपण हुबली बेडकी बघितली. हुबली बेडकी ही अन्नीगिरी आहे, एकदम मोठी असते, एकदम लाल अच्छा, भडक असते. मोठी साईज पण खूप मोठी आहे ना मोठी आणि हिची? लाल भडक असते. एकदम वर्षभर लाल कलर उतरत भडक आणि नाही. साईज एक पण नंबर तुम्ही मिरची बघू म्हणजे शकता. अन्नीगिरी मिरची. अच्छा, ही ना? कर्नाटकच्या आणि आपल्याकडे सगळे कर्नाटकची. कर्नाटकचे माल असतो. बरोबर, हे बरोबर. वासी आणि ते गुजरातचा माल नाही ठेवत. माल नाही ते ठेवत. वर टिकत नाही, मिरच्या कवल्या असतात. हे हा. 3-3.5 महिन्याचा पीक असतो. त्याने कर्नाटक हुबली वरून तिकडनंच माल येतो आपला डायरेक्ट. वासीवर अच्छा, वाशी APMC डायरेक्ट गाडीच वरून नाही. मागवतो आपण. अच्छा, खूप मस्त. हा, म्हणजे सर. तुम्हाला इकडे कोणत्याही प्रकारची आहे ना फसवणूक होणार नाही. तुम्हाला Guarantee एकदम गॅरंटी सकट आहे ना, इकडे तुम्हाला एकदम क्वालिटी वाली मिरची बघायला मिळणार. त्यामध्ये ही कोणती आहे ही दादा? हुबली मिरची आपण ती हा, डेटावाली बघितली हुबली ना, मिरची आहे. त्याची थोडी छोटी साईज आहे, ही जरा मोठी आहे. ती अच्छा, डेटावाली बघितली त्याच्यातली आहे. ही 280 पर्यंत येते. 280 रुपये. हे 400 पर्यंत असते. अच्छा, ही 400 वाली आहे ना? हे जरा महाग आहे. हे हे बघा. काश्मीर मध्ये वापरतात लोक. अच्छा, नुसतं कलर असतो ना याला. कलरच त्या असतो. दिवशीला काय बरोबर, काय बोललं, ह्याला काश्मीरी म्हणतात. आम्ही काश्मीरी जे नाव आहे मिरची. खरं ते सांगितलं. खरं नाव आहे ते सांगितलं. बरोबर. त्याला लाल भरपूर असते. ही कुठली आहे? रेशमपट्टा मिरची, रेशम पट्टा मिरची. रसगुल्ला रसगुल्ला मिरची बोलतात ना याला? रसगुल्ला पण बोलतो, रेशमपट्टा पण बोलतो. अच्छा, ही कशी आहे आणि दादा? हे तुम्हाला 550 रुपये किलो. 550 700 रुपये किलो. 700 रुपयाचा अच्छा. रेट आहे. तर आपल्याकडे होलसेल मध्ये 550 रुपये. आणि ह्याच्यामध्ये पण ही डेट काढलेली वापरतात की डेटावालीच येतो. तुम्हाला डेटावाली डेट कापून देतो. पाहिजे तुम्हाला ते तुम्हाला डेट काढून पण भेटणार. अच्छा, काढून पण भेटते. त्यानंतर ही वाली बोर मिरची, बोर मिरची. हा, हे बघा, ही डाळी वगैरे साठी वापरतात, भाजी वगैरे मध्ये टाकून आहे ना, ह्याच्यानी खूप मस्त टेस्ट येते डाळीला आणि भाजीला. आणि ही कशी आहे दादा? हा 150 रुपये पाव आहे, 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो. 600 रुपये. 600 रुपये. अच्छा, 150 रुपये पाव किलो, 600 रुपये किलो. ही A1 संकेश्वरी आहे बघा, ही 280 वाली. अच्छा, किती A1 कलर, हा, quality चे. या एकदम छान, कलर लाल एकदमच लाल भडक आहे ना एकदम. हे बघा, किती सुंदर आजच क्वालिटीची साफ आपल्याला केलेली. बघायला मिळते. एकदम आजच छान. साफ केलेली. आणि देठ काढून पण तुम्ही मिरचीची साईज बघू शकताय. बघा, मस्त पूर्ण आहे. माझ्या हाता एवढी लांब साईज आपल्याला बघायला मिळते. बघा, प्युअर संकेश्वरी एकदम प्युअर guarantee. संकेश्वरी ना? हा, ही खूप छान. मस्त आहे बघा. आणि हा, ही MP कशी ची आहे. एमपीची आहे ना हा. दादा ही? ही MP ची आहे. हे 300 रुपये किलो. अच्छा, 300 रुपये किलो आहे बघा. डेट काढलेली आजच आपल्याला इकडे बघायला मिळते. दुसरी आणि ते बाहेर दाखवली ते 240 वाली ती. हे तेजा. अच्छा, तेजा ती लवंगी. कोणती आहे? हे तेजा तेजा लवंगी. लवंगी बघा, एकदम लई तिखट असते. अच्छा, हे हे पण बघा. लाल भडक आहे नवीन या वर्षाची बघा कशी आहे, एकदम तुम्ही छान. कलर बघू शकता आणि मिरची, वास- सुक्या मिरचीचा सुकलेली. आवाज तुम्ही बघू शकता कुठली कसा मिरचीला आवाज. काय हे होत नाही. आणि ही हळद कोणती आहे दादा? हा राजापुरी हळद आहे. राजापुरी हळद आहे बघा. राजापुरी हळद पण इकडे आपल्याला बघायला मिळते. हे बघा, पूर्ण सुकलेली आहे ना एकदम. एकदम सुकलेली एकदम. खूप मस्त. जैसी बारीक दिसली, गट्टा आली होती, आपल्याला पता आहे. हा, हे बघा. आणि ही हळद कशी आहे दादा? 220 रुपये 220 रुपये किलो. किलो. अच्छा, हे बघा, 220 रुपये किलो आपल्याला ही हळद बघायला मिळते. आणि ही वाली? 240 घट्टा हळद आहे. अच्छा, घट्ट हळदी ना, ही 240 रुपये किलो आपल्याला ही बघायला मिळते. हे साऊथची सेलम हळद आहे. ते अच्छा, राजापुरी सेलम थोडी हळद. काळसर होते. हे सगळेच पिवळी होते. अच्छा, याच्यात हे बघा, 2-3 क्वालिटी आहे आपल्याकडे. हळदीमध्ये ना. हा. खूप मस्त. आणि ही कशी आहे दादा ही किलो? 300 वाली आहे, ही 320 वाली आहे.
अच्छा आणि तिकडे पुढे अजून 280 वाले ते राजापुरी आपले 220 आहे. 220 सेलम गट्टा 240 आहे आणि साधे गट्टे येते ते 200 रुपये किलो आहे. गोल हळद मध्ये गट्टा आली सौरी गट्टा बोलतो त्याला. अच्छा त्याच्यात पण भरपूर क्वालिटी. ही आपलं एकदम पिवळी असते ना, म्हणजे हळदीमध्ये पण भरपूर आपल्याकडे quality आहे बघा. आता ही 7 सेलमची अशी क्वालिटी असते. आपल्याला हळदवर असं हळद असते, डबल हळद असते. अच्छा साऊथची सेलम ती राजापुरी बघितली सिंगल असते. सिंगल तोडले तुम्हाला डबल भेटणार बघा. हे असं हे हळदवर हळद आहे. आणि याला सेलम हळद बोलतात. काय कोणाला माहित नाही ना सेलम हळद म्हणजे कशी आहे. म्हणजे कशी म्हणजे एकावर एक हळद असते. असं एक हळद असते त्याच्यावर 2 हळद त्याच्यावरती दिसणार. दुसरे दिसणार. कुठली हळद तोडली ना तसं दिसणार. त्याच्या राजापुरीमध्ये ते दिसणार नाही. हा. हे बघा सगळं सर्व मध्ये हळद. हे बघा ह्याच्यात तुम्हाला कळणार. हे बघा ह्याच्यात कळते ना आतमध्ये पातळ दिसते हळद. पातळ एकदम. हे बघा है ना, हळदवर हळद असते. त्याच्यामध्ये सेलम हळदवरती हळद. हा हे बघा हे डबल हळद असते. डबल असते ना. हा. हे बघा ते सेलमची आतमध्ये पारख दोन असते. 2 हे असते. असतात अशा. त्याला सेलम बोलतात. राजापुरी आधी सरळ असते. हे बघा अच्छा हे डबल हळद आहे. हा हे बघा आतमध्ये बाहेरचं कव्हर एक- वेगळं आणि वरचं, आतमध्ये हा. परत आपल्याला हे दुसरं पारख एक असते cover सेलमची. बघायला मिळते. ओके. राजापुरी मध्ये तसं नाही. तसं सरळ नसतं, जे असते सरळच असते पूर्ण. आणि ही कशी बोलले दादा सेलम आपल्याकडे? हे 300 वाली आहे. 300 वाली आणि ही 320 वाली जाड आहे. 320 जरा 20 रुपये जास्त आहे. हा हे जाड जरा size बारीक आहे वर म्हणून ते स्वस्त आहे. बाकी हळद कलर दोन्हीचे छान आहे. दोन्हीचा ह्याच्यापुढे same येणार, येणार. त्याच्यापुढे येणार. काळापुरी ती राजापुरी थोडं काळपट करतो. काळपट येतो. हा. ही एवढीशी टाकली ना पिवळा होतो तो. पूर्ण पिवळं होऊन जाते ना खूप. हे काली मिरी पासून स्टार्ट करू. अच्छा गरम मसाल्यामध्ये ना. ही केरळची मिरी आहे. अच्छा केरळची काळी मिरी. हे मिरी पासून स्टार्ट करू. मिरी टाका, मिरी, लवंग, ती दालचिनी ओरिजिनल टाकायची. बघा ती राऊंड वाली येते ना ते आतमध्ये खराब असते. दालचिनी अच्छा. ओरिजिनल वापरायची. आणि त्रिफळपणा असे म्हणजे बी काढलेली पाहिजे बघा. हा ते बी बियावाले काढलेलं नाही, बी त्रिफळ कडू ना. असतात. मसाला खराब होतो आपला. खराब होतो म्हणून आणि हे हिंग असं बी पण काढलेलं. ही हिंग वापरायची. प्युअर हिंग सुगंध बघा त्याला तो अच्छा कशी आहे एकदम हा एकदम स्ट्रॉंग आपल्याला याचा हिंग प्युअर हिंग म्हणून मसाला आपला बेस्ट होतो. टेस्ट होतो बरोबर. त्यानंतर हे साई जिरा आहे आपला मटणाला वगैरे वापरतो ना. ग्रीन साई साई जिरा. जिरा कसं एकदम बेस्ट क्वालिटी आहे. एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे ना खूप मस्त. त्यानंतर स्टार फूल आहे. हे सगळे मसाल्याच्या 25 मसाले टाकल्यावर आपला मसाला तयार होतो. 25 मसाले पूर्ण टाकून पूर्ण देता ना टाकला तुम्ही. काय काय लोकांकडे हे नसते. हे स्टार फूल आहे. स्टार फुल चक्री फूल बोलतो. चक्री फुल. हे लवंग आहे. A1 आपली क्वालिटी. लवंग मध्ये पण ही कोणती केरळचीच आहे का ही? सगळं मद्रासी. अच्छा हे बघा केरळचेच माल सगळं असतो. केरळचा माल सर्व आहे. मध्ये मद्रासी क्वालिटी एकदम तुम्ही बघू शकता. लवंगची पण क्वालिटी आहे ना काय नाही तर वेगळं मस्त भेटत. आहे. हे बघा कसं एकदम बेस्ट क्वालिटी. सर्व जे फुलं दिसतात बघा ते तेल बिल काढलेले काहीच नाही. ओरिजिनल आहे. ओरिजिनल तेल लवंग काढलं तर हे टोपी संपून जाते ती. संपून जाते वरचं निघून वरचं जातं. कवर नाही दिसणार. हे काळ्या दाण्याची ही वेलची आहे. ह्याच्या वेलची मध्ये बी दाणा काला पाहिजे. पूर्ण ब्लॅक असतो ब्लॅक ना. असतात. सफेद आला ना हा. सफेद असत हा कवली असते. एकदम हा काळा हे बघ पूर्ण काळे दाणे सुकलेली आहे ना पाहिजे. एकदम. म्हणजे हे पारक असते मसाला. पारक असते ही बरोबर. रामपत्री आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहे ज्या आपल्याला प्रत्येक मसालावाला सांगत नाही पण आपल्याला इथे पूर्णपणे माहिती दिली जाते कशी ओळखायची तुम्ही कसा हे मसाला लालपूर बनवा. रामपत्री बोलतात. हे मसाल्याची आयटम आहे. असं अच्छा आपण घर म्हणजे बिर्याणी घरामध्ये वगैरे नाही वगैरे वापरू नाही शकत वापरू त्याला. शकत. बिर्याणी मध्ये तुम्हाला जावंत्री वापरू शकतात. मसाला वेलची वापरू शकतात. अच्छा ही मोठी हे सुगंधी. वेलची याला ना. सुगंध भरपूर आहे. सुगंध बघा. हा, हे बघा छान ही आहे. ही तुम्ही वापरू वापरू शकता बिर्याणी वगैरे मसाला वेलची टाकू बनवण्यासाठी. शकतात. लवंग आणि टाकू ही शकतात. मसाला वेलची स्टार फूल टाकू शकतो आपण. साजिरा टाकू शकतो आणि तेजपत्ता. तेजपत्ता मसाल्याचं टाकू पानं शकतो. असतं. तेजपत्ता पण आपला केरळचाच असणार ना सगळं आहे हे बघा. दालचिनीचे पानं असतात खराब झाले. दालचिनीची पानं ना. हा हे दालचिनी हा. तेजपत्ता आणि अजून तुम्हाला एक दाखवतो नागकेसर. अच्छा तिन्ही एकच झाडचे आहे. एकाच झाडातून निघतात. तिने आपला आता 50 वर्षाचा अनुभव म्हणून आपण सांगतो शिकलेलं आहे. customer हे ला, दगड बरोबर. फुल असतं. हे दगडावरचं दगड फुल फुल ना? असतो. हा हे पण मसाले वापरतो आपण. आणि हे नागकेसर दाखवतो बघा. हा नागकेसर याच्या फुल आहे. दालचिनी त्याची साल आहे. हा हा. फुल आहे आणि अच्छा. तेजपत्ता त्याचे पानं आहे झाडाचे. एकाच अच्छा झाडाचे एकाच तीन आहे. झाडाचे 3 पदार्थ निघतात. म्हणून हे अच्छा. हे पण जरा महाग असतो. यानंतर हे कंकुड आहे. हे आपण मसाल्यासाठीच वापरतो ना हे पण. मसाले सर्व महाग. हे कंकुड आहे. हे तर अच्छा. आपलं खोकल्याची औषध पण आहे. हे अच्छा, मसाले ह्याच्यापासून म्हणजे बनवले मसाला म्हणजे मसाला नाहीये खाली. हा. एक आपलं औषध म्हणून आपण म्हणजे टाकू सगळं शकतो. आपण औषधी आहेत म्हणजे सगळे युजफुल आहे औषधी युजफुल आहे. म्हणजे आपल्या अंगाला म्हणजे लागणाऱ्या हा, गोष्टी जुन्या आहेत. जमान्याची शोध केलेली आहे. हा, शोध म्हणजे दाखवा. आयुर्वेदिक ज्या तुम्ही आयुर्वेदिक, गोष्टी हा. असतात ना त्या पूर्ण हे अशा पण औषधी आहे. ह्याच्यापासून बनवले जातात. कुठली वस्तू औषधी आहे, असतात. जायफळ पण हे टाकायचं. हे काय आहे दादा? ते सुंठ बोलतो. सुंठ. अच्छा सुकलेला आला. हा, म्हणजे याला बघा, सुंठ होते. सुंठ 3 आहे. महिने सुकवलं हे मध्ये- खोकल्या वगैरे हा, साठी लई त्रास. खूप हे खोकलेला असतं ना. हे आणि हे हा हे बघा आणि ह्याच्याबरोबर खोकल्यासाठी तुम्ही वगैरे मध घेतला ना म्हणजे किती
खोकला काय काही असू कोरोनामध्ये दे. हे जे लोक वापरत होते. वापरत होते, याचा काढा बनवून पित होते. बरोबर. हे कोणाला सुंठाचा माहित आणि- नाही, हे लवंग वापरतात, मिरी वापरतात, पण हे कंकुड आहे ना, हे हा. खाली वैद्य आणि जे औषधी आयुर्वेदिक आहे त्यांनाच माहिती आहे. त्यांनाच सर्वांना माहिती आहे, नाही. बरोबर. मसाल्याचा वापरतो वापरतात. अच्छा, काय ते मसाला एक औषधी आहे ना. बरोबर. ही खसखस आहे आपली ओरिजिनल, खसखस पण आहे ना. मसाले टाकतो ना हे बघा, खसखस पण तुम्ही बघू शकता किती मस्त क्वालिटीची आहे. ओरिजिनल खूप मस्त क्वालिटी. धान्याची कशी पारख करणार असं आपण क्रश हा करायचे का पेस्ट त्याला? कलर म्हणजे ते काय नकली असतात ना, कलर हाताला लागतो. हा, धनेमध्ये भरपूर प्रकार येतात, मग आपण स्माइल बघायची आली का हा, स्मेल नाही. येतो स्माइल खूप. आली तर समजायचं ओरिजिनल, नाही आली तर Original. समजायचं धनेला काहीतरी मिक्सिंग Mixing आहे. आहे. कलर नाही त्याच्या, कलर तर काय किती कलर लावलेला असतो. हा, बरोबर. लई धने कलर वाले भेटतात. माझ्याकडे नायलॉन आहे, इंदोर धने हा. आहे. आणि हा कसा दादा आपल्याकडे धणे? हे 160 वाले, 160 रुपये किलो. हे गावठी धने, अच्छा, गावरान गावठी महाराष्ट्र. वाले आहेत ना, आणि महाराष्ट्र. इंदोरी धने होळीच्या नंतर येतात, हा. ते एकदम ग्रीन असतात ओरिजिनल. ओरिजिनल आता तुम्हाला भेटणार ते सगळे डुप्लिकेट डुप्लिकेटच हे भेटणार काळजी घेऊन market बघा. मध्ये, हा. आता तुम्ही घ्या तर हे मसाल्यासाठी गावठी धने घ्या. गावठी या वर्षाचे धने. हा गावरान धने टाकून मसाला बनवू शकतो, पण तुम्ही कलर वाले धने कलर नाही वाले टाकायचे. धणे नाही टाकायचे. खूप. नायलॉन येतात आणि कलर आलेले भेटतात. हा, दिसायला बरोबर. एकदम ग्रीन असतात. हा, ग्रीन आपल्याकडे दिसत हिरवे हिरवे हिरवे. नाही, हिरवे आले ना होळी झाली त्यानंतरच निघतात ते. अच्छा, हे म्हणजे काळी बघा तुम्ही मातीमध्ये धणे इंदोरवरनं घ्यायचे. येतात. बरोबर, इंदोर वरून ना. हे महाराष्ट्र आणि गुजरातचे धने आहे. हे पण एमपीचे MP चे आहेत, अच्छा. एमपी मध्ये येतात आणि महाराष्ट्रामध्ये सर्व तीन काळी माती आहे, तिथे हे खेती होते, पण खेती हे होते, इंदोरी बरोबर. धनेच बोलतात त्याला. इंदोरी हे एवढं धणे. बारीक धनी असते, त्याच्या अच्छा. 240 चे वरच भाव असतात. भाव. हे थोडे सस्ते असतात, पण हे धने छान आहे, original बेस्ट क्वालिटी आहे ना. हा, हे पण आहे मसाल्यासाठी बघा, चालतात आता हे. मसाल्यासाठी हे तुम्ही बेस्ट क्वालिटी धण्यामध्ये घेऊ शकता. अशी धण्यामध्ये पण आहेत ना, इथे तुम्ही बघू शकता ही एक क्वालिटी आहे, ती एक क्वालिटी आहे. अशी धण्यामध्ये पण आहेत ना 3-4 क्वालिटी आपल्याला बघायला मिळतात. हे मसाल्याच्या लिस्ट आहे वर्षाच्या, कुठली मिरची कशी कशी टाकायच्या प्रमाणे अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्ही किती ग्राम कसं घ्यायचं त्याची पूर्ण इकडे list. मराठीमध्ये लिहून द्या असं. अच्छा. त्याला समजलं पाहिजे. आले काय काय गुजरातीमध्ये हा. कस्टमरला कळत नाही काय लिहून दिलं काय नाही. बरोबर हे बरोबर. असं बिलच घ्यायचं पक्का, म्हणजे समजते ना आपल्याला हा, याच्यावरती काय आपण किती मात्रा किती वजन जिरे टाकलं, किती घेतलंय, कुठली मिरची काळी मिरी किती घेतली, असं सगळं आपल्याला याच्यावरती प्रमाण इकडे बघायला मिळतं. किलो मिरचीच्या प्रमाणे आपलं. अच्छा, हे 2 किलो मिरचीचा तुम्ही हा पूर्ण दिलेलं आहे. प्रमाण दिलेलं बनवून घेतलेलं आहे ना सेट. हे बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मिरची 2 किलो, त्यानंतर मिरची पावडर, असे सगळे आहेत ना पटना मिरची आयटम. पाव किलो, संकेश्वर अच्छा. 100, लवंगी 100, काश्मीरी 100, धने 300, हे प्रमाण आहे. मालवणी अच्छा, मसाला मालवणी मसाल्याचं प्रमाण ना हे. कोकणच्या सावंतवाडीचं जे प्रमाण आहे ना, हा, आमची त्याप्रमाणे योगिता- हे योगिता मालवणी मसाला. अच्छा, हे बघा, योगिताज मालवणी मसाला ची आपल्याला ही लिस्ट बघायला मिळते. याच्यामध्ये टोटल 36 पदार्थ मिक्स होतात ना. हे बघा, पूर्ण इथे तुम्ही लिस्ट बघू शकता. 36 पदार्थ आहेत ना या एका मसाल्यामध्ये सर्व आहे. यूज होतात. आणि मग त्याचा पूर्ण आपल्याला इकडे प्रमाणानुसार आपण सगळं याच्यातनं हे खरेदी करतो आणि मग ते आपण चक्कीवरती दळायला नेतो. तर हे बघा, इथे आहे ना आता ही मशीन आहे, ही भाजायची मशीन आहे ना आता. आता हा किती किलो घेतलेला आहे आपण मिरची? आपले 2 किलो मिरची आणि 1.25 किलो मसाला आहे. अच्छा, हे बघा 2 किलो मिरची आहे आणि हा 1.25 किलो मसाला आपल्याला इकडे बघायला मिळतो. आणि ह्याच्यामध्ये आता टाकून नाही, या मशीन मध्ये पूर्ण मसाला गरम केला जातो, भाजला जातो. हे बघा, शॉप मधनं आपण आलो ना, तिकडनं सगळं साहित्य घ्यायचं. त्या शॉप मधनं आपल्याला हे धणे, मिक्स मसाला, सगळ्या मिरची वगैरे आहेत ना तिकडनं घेऊन आल्यानंतर या मिलवरती आपण हा इथे पहिला गरम मसाला आणि मिरची हे सगळं आपण भाजून घेणार इथे व्यवस्थित. तर आहे ना पूर्ण मसाला इथे मिक्स होतो. मिरची आणि गरम मसाला तुम्ही आतमध्ये बघू शकता आणि पूर्णपणे तो भाजून निघतोय. बघा, ही टाकी आहे ना पूर्ण ही गरम होते आणि मग त्यानंतर हा मसाला पूर्ण भाजला जातो याच्यामध्ये. हे बघा, आता मसाला भाजून झालाय आणि आता तो याच्यात टपामध्ये काढला जातोय. बघा, अशा प्रकारे मिरची पूर्ण भाजलेली आपल्याला बघायला मिळते. हे बघा, त्यामध्ये तुम्ही बघू शकता हळद वगैरे सगळे गरम मसाले वगैरे सगळं याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे.
असा पूर्ण मसाला इथे आपला रेडी झालेला आहे. रेडी भेटतो 800 रुपये किलो देतो. हे ठीक आहे, बघा. 32 रुपये 4 किलो होतो त्याच प्रकारे. अच्छा, खमंग बघा, हा बघा हे किती मसाला आहे. सुंदर मसाला आणि एकदम बारीक पे झालेला आहे ना हे बघा. अरे खमंग बघा तुम्ही, हा येते का? हा, एकदम खूप टेस्टी मस्त. मसाला होतो. मालवणीचा मग एकदम मालवणीचा आपल्याला फ्लेवर या मसाल्यामध्ये बसायला मिळतो. आणि दादा हा मसाला कसा आहे आपल्याकडे ही किलो? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. अच्छा दुसरा आपण आगरी मसाला बनवलाय, तो अच्छा. 700 रुपये किलो. त्याच्यात थोडा गरम मसाला कमी टाकतो. गरम मसाला कमी येतो त्यामध्ये आगरी मसाल्यामध्ये. आगरी मसाला हे बघा आगरी मसाला पण इकडे आपल्याला बघायला मिळतो. हा बघा, हे 700 रुपये किलो आहे. हा 600 रुपये किलो आहे ना आगरी मसाला. आता ह्याच्यामधला सगळ्यात तिखट कोणता असतो दादा? ही आगरी जास्त तिखट असतो. आगरी जास्त मीडियम तिखट बनवतो असतो. आम्ही. अच्छा, मालवणी म्हणजे बघा. लोकांचा गरम मसाला भरपूर हा, असतो. आगरी लोकांना तिखट जास्ती जास्त तिखट लागतं. लागतो. तरी बिरी एकदम ते जास्त नॉनव्हेज साठी जास्ती वापरला जातो तो मसाला. आणि दुसरा कांदा लसूण मसाला असतो आपल्या दुकानाचा. ही पण अच्छा, हा घरी कांदा लसूण मसाला आहे ना. स्माइल बघा तिला, एकदम एकदम हा, प्युअर आहे. हे हे 700 रुपये किलो विकतो. 600 रुपये किलो कांदा बाकी लसूण तुम्हाला मसाला. दुसरी कंपनी वाले देतात ते 300 नुसतं मीठ असतो. मीठ असतो आपला बरोबर. एकदम झणझणीत असतो. झणझणी. कारण तो आपल्याकडे बिर्याणी मसाला आहे घरचा, स्वतः बनवतो बिर्याणी मसाला. हे हे बघा, पण बिर्याणी मसाला पण आहे. हो, खमंग बघा तिला, एकदम बेस्ट. बेस्ट एकदम. तुम्ही स्मेल आता मी इथे घेतोय ना मसाल्याचा, एकदम मस्त स्मेल आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही बिर्याणी वगैरे साठी वापरायला खूप. हा कसा दादा किलो आहे? आणि 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो आहे बघा. हा 1200 रुपये. हा, तुम्ही इथे वरती त्यांचे बोर्डच बघू शकता. सगळे आहेत ना घरगुती तिखट, लवंगी मिरची पावडर, त्यानंतर घरगुती मालवणी मसाला, असे सगळे आहेत ना घरगुती आपल्याला आहेत ना मसाले इकडे या शॉप मध्ये बघायला मिळतात. आणि दादा आपण समजा इकडनं सगळ्या ह्या मिरची वगैरे सिलेक्ट करून घेतलं, तुम्ही जे प्रमाण दाखवलं ते प्रमाण आपण इकडनं सिलेक्ट करून मग आपल्याकडे दळण्यासाठी काय सिस्टम आहे? आपल्याकडे आता तुमची हे व्हिडिओ बनवलाय, आम्हाला नाव सांगितलं पाहिजे. राहुल भगतच्या युट्यूब वर आम्ही चॅनल बघून आलोय. व्हिडिओ बघून आम्ही भाज्याचे जे 30 आहे ना ते नाही घेणार, फक्त दडाचे 30 रुपये अच्छा. घेणार. नंतर भाज्याचे 30 आणि दडाचे 30, 60 रुपये होतात. ते 60 मशीन मध्ये रुपये तुम्हाला दाखवलं याच्यात हा, कसा बरोबर. भाजतो. मिरची पण भाजतो आपण. मिरची कारण पण मालवणी लोकांना त्याला बहुतेक मालवणी 80% त्याला भाजूनच मिरची पाहिजे. बरोबर. काय भाजलेला लोकं- मसाल्याची चव पण चव वेगळी एकदम असते. वेगळी असं लागते. बरोबर. मसाल्याची खूप फुल गॅरंटी, वर्षभर तुम्हाला कलर उतरणार नाही, उतरणार काय पण नाही. होणार नाही. काहीच होणार हा. नाही ना, माझी एकदम यादी प्युअर देणार तुम्हाला. क्वालिटीचा. आणि पैशाचा हिसाब भेटणार तुम्हाला. बरोबर. पक्का असा पुराचा बिल भेटेल. 25 आयटम काय टाकले ते तुम्हाला बघायला तुमच्या समोरच करणार. समोरासमोर करून हा, मिळेल. असं बरोबर. पाठीमागे नाही, तुमच्या समोर तुम्हाला बिलवर तुम्हाला जसं दाखवलाय युट्यूबला तुमचे, तसाच तुम्हाला तिथे थांबवणार. खूप तुम्ही मस्त. तुमच्या समोर भाजून घ्या म्हणजे आणि दळून घ्या. कस्टमरची कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही वगैरे होणार. होणार आणि नाही. पैसे जे इथेच काय घेणार. तुम्ही दडाची हा, भाज्याची इथेच घेणार. इकडेच घेणार. अच्छा, म्हणजे आणि जे नंतर काय तिथे तुम्हाला 60 रुपये इकडे लागतात ना. 60 रुपये बिल लागतात. तो बरोबर. बोलाल. म्हणजे आम्ही इथे 30 रुपये याच्या माने तुम्हाला अच्छा. भाजी दळायची आमची हा, जबाबदारी. बघा इकडे दादांकडे तुम्ही सगळं घेतल्यानंतर दादांचा एक माणूस येतो, तुम्हाला तिथे चक्कीवरती घेऊन जातो आणि मग तुम्हाला हे सगळे मसाले तिकडे आपल्याला दळून मिळतात. हे बघा ह्याच्यामधले पण आहेत ना, हे सगळे प्रोडक्ट जे आपण बघितले ना, इकडे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार आहेत ना, कोणती मिरची पाहिजे, कशी पाहिजे, त्यानंतर तुम्हाला वेलची किती पाहिजे, हे सगळे आयटम आहेत ना इकडे आपल्या समोरासमोर एका पिशवीमध्ये बांधले जातात आणि मग तीच पिशवी घेऊन आपण चक्कीवरती दळण्यासाठी जातो. आणि दादा आपल्याला समजा जर खानदेशी मसाला, आगरी मसाला, मालवणी मसाला हे मसाले आपल्याला स्वतः इथे बनवून घ्यायचे असतील तर त्याचा कसा आपल्याला रेट बघायला मिळतो? मसाल्याचे रेट गरम मसाल्यावर असतो. अच्छा, गरम मसाल्यावर. कोणी बोलणार 10 ग्राम मला टाकायचा आहे, हा, तो 400-450 ला पडणार. कोण बोललो 20 ग्राम टाकायचा आहे, हा. तर ते अजून 600 रुपये म्हणजे रेट वाढते. गरम मसाला महाग आहे, मिरची स्वस्त आहे. मिरची स्वस्त कारण की आहे, हिरवी बरोबर. वेलची 50-60 रुपये 10 ग्राम आहे, काळी वेलची 40 रुपये 10 ग्राम आहे, जावंत्री 50-60 रुपये 10 ग्राम आहे, नागेश्वर 40 रुपये 10 ग्राम आहे. 10 पुढे ग्राम, म्हणजे हे अच्छा. 7-8 आयटम एवढी महाग आहे ना, त्यामुळे महाग. मसाला महाग पडतो. महाग बाकी पडतो. मिरची तर स्वस्त आहे. तर तुम्ही मालवणी मसाला बनवायला गेले तर 700-800 ला पडणार. 700-800 आगरी रुपयाला मसाला 1 किलो. हा, अच्छा, 700-800 रुपयाला. मालवणीला गरम मसाला भरपूर असतो. भरपूर असतो. आणि बरोबर. हेच कोळी मसाला बनवला तुम्हाला हा. 1000 रुपये किलो पडणार. अच्छा. कोळी मसाल्याचा हिसाब असा असतो, 1 किलो मिरचीला 50 ग्राम गरम मसाला लागतो, लवंग दालचिनी. हा, हे बरोबर, म्हणजे बरोबर. 50-50 ग्रामचं प्रमाण असतो त्यांचं. प्रमाण असतं. कोळी मसाला म्हणजे माझ्याकडे कोळी लोक भरपूर आहे. इटावाची आहे, इथे दिवाची आहे, बारूप येतात आपल्याकडे दिवावरनं. त्याने कोळी मसाला म्हणजे सगळ्यात त्यांना नॉनव्हेज वापरायला लागतं, ते गरम खूप मसाल्याच्या लागतो, बरोबर. लागणार. हा. आगरी मसाला असतो, पण आगरी मसाल्यामध्ये काय राई धने बी धणे जास्त हे टाकतात, जास्ती मग तो टाकतात. 300-350 स्वस्त पडतो. स्वस्त भरतो. काय बरोबर. काय उतारा बांधतात, पण माझ्याकडे मी ते हजाराच्या हिशोबाचा मसाला बांधत नाही. बांधत मी नाही. पहिल्याच बरोबर. कस्टमरला विचारतो तुम्हाला कुठला मसाला कुठला हवा? मसाला काय काय हवाय? त्याच्यात 12 आयटम देतात, बरोबर, 4-5 बरोबर. किलो हजारच्या बांधतात. ती येत माझ्याकडे नाही. मिरची चांगली असते,
ते गुजरात मिरची मध्ये बांधतात, ते मी नाही बांधत. सगळ्या कस्टमर इथे दुकानात चांगले येतो. तुम्हाला बांधायचे असं तर यादीच्या प्रमाणाने त्याच्या हिशोबाने मी बांधणार, नाहीतर मसाला बांधणारच नाही. कारण की मला 25 आयटम नाही टाकलं तू मसाला बनवतच नाही. बनवतात नाही काय तर कसं मसाल्याला लवकर चव पण बसवायचं? नाही लागणार. काय चव बरोबर, येणार? वर्षभर वापरायचं आहे लोकांना, आपण चांगलीच क्वालिटी दिल्यानंतरच कस्टमर आपल्याकडे रिटर्न येणार. त्यासाठी तुम्ही ही लिस्ट बघू लिस्ट शकता. हे अशी बघा. लिस्ट मध्ये मराठीमध्ये लिहिलेलं तुम्हाला घरी जाऊन हिसाब भेटणार तुम्हाला. हा, की आपण कोणतं मसाल्यामध्ये किती टाकलेलं आहे सगळं आपल्याला आहे ना माप याच्यामध्ये पुढच्या बघायला वर्षी मिळणार. माझे 40 वर्षाचे कस्टमर आहे, पावतीच घेऊन येतात आसापुराची. हे अच्छा, बांधून द्या. तर हाच मला सेम झंझट मसाला नाही काय. बांधून जा. सेम एक बनवून देणार. बरोबर, त्याला विचारणार पहिले तुम्हाला की कसा तिखट लागेल, लाल लागेल, तुम्हाला माहिती आहे का? नंतर मी माझ्या प्रमाणे मी बनवून देतो. बनवून customer. देतो. आपल्या शॉपचं नाव आहे आसापुरा स्टोअर. माझं नाव आहे प्रवीण उमर सिंग सोडा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8452011110. तुम्हाला शॉप नाही सापडला, काय प्रॉब्लेम आला, मला कॉल करून विचारू शकता तुम्ही. दादांचा आहे ना शॉपचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण तुम्हाला देईलच. तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.